नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ई स्कूलमध्ये सहर्ष स्वागत. स्टँडर्ड 7th सब्जेक्ट सायन्स चॅप्टर 1 द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन पार्ट 1 ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. लेट्स रिकॉल. In the previous standard, we have seen the diversity in plants and animals. A great variety of plant is found on the earth. Some plants have colorful flowers, some plants grow in water, whereas some are to be found in deserts which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. पृथ्वीवर वनस्पतींमध्ये खूप विविधता आढळून येते. काही वनस्पतींना अतिशय आकर्षक अशी फुलं येतात, काही वनस्पती या पाण्यामध्ये येतात, काही वनस्पती या वाळवंटामध्ये येतात, तर काही वनस्पती या फक्त बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात. काही वनस्पती इतक्या लहान असतात की त्या आपल्याला मायक्रोस्कोपखाली पाहाव्या लागतात, तर काही वनस्पती ह्या आकाराने प्रचंड मोठ्या असतात. Like plants, animal to show diversity. Some are unicellular, some are multicellular, some are vertebrates, some are invertebrates, some are aquatic, some are terrestrial, amphibians, reptilians, aerials, etc. वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्येही आपल्याला विविधता आढळून येते. काही प्राणी हे एकपेशीय असतात, काही प्राणी हे बहुपेशीय असतात, काही हे व्हर्टिब्रेट्स असतात म्हणजे त्यांना पाठीचा कणा असतो, काही इनव्हर्टिब्रेट्स असतात म्हणजे त्यांना पाठीचा कणा नसतो. काही प्राणी हे ॲक्वॅटिक असतात म्हणजे ते पाण्यामध्येच राहतात. काही प्राणी हे टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरच राहतात. काही प्राणी हे ॲम्फिबियन्स म्हणजे ते जमिनीवरही राहतात आणि पाण्यामध्येही राहतात, जसं की बेडूक. त्याचबरोबर काही हे रेप्टिलियन्स आहेत म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. काही प्राणी हे हवेमध्ये मुक्त संचार करू शकतात, त्यांनाच आपण एरियल्स असं म्हणतो. अशा प्रकारे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईम? राजस्थान आणि काश्मीर यांच्यामध्ये असणारे वनस्पती आणि प्राणी ह्या सारख्याच प्रकारचे असतात का? तर नक्कीच नाही. Coniferous trees like pine and deodar flourish in snowy regions like Kashmir. However, in the deserts of Rajasthan, the plants like cactus, acacia are to be found. The camel, a desert animal, is found in Kashmir, is not found in Kashmir. म्हणजे सूचीपर्णी वनस्पती जसं की देवदार, पाईन यांसारख्या वनस्पती आपल्याला काश्मीरमध्ये आढळतात. तर निवडुंग, बाभूळ सारख्या वनस्पती आपल्याला राजस्थानामध्ये आढळतात. उंट हा वाळवंटी प्राणी आपल्याला राजस्थानमध्येच आढळून येतो, तो काश्मीरमध्ये आपल्याला दिसत नाही. सो व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? हे सगळे फरक आपल्याला तर हे सर्व फरक आढळून येतात कारण ॲडॅप्टेशनमुळे. सो व्हॉट इज ॲडॅप्टेशन? The gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called as adaptation. They take place over a long period of time. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलांनाच अनुकूलन असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट पर्यावरणात राहण्यासाठी त्यांच्या शरीररचनांमध्ये विशिष्ट प्रकारचे बदल घडून आलेले असतात आणि म्हणूनच ते त्या पर्यावरणामध्ये जगू शकतात. तर आपण पाहूयात ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. आता यामध्ये आपल्याला पुढील मुद्द्यांचा विचार करायचा आहे. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स अँड ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर सर्वप्रथम आपण पाहूयात ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आता पाण्यामध्ये राहण्यासाठी आपल्याला पुढील ॲडॅप्टेशन्स वनस्पतींमध्ये दिसतात. पहिलं आहे फर्मली रूटेड प्लांट्स, फ्लोटिंग प्लांट्स, दॅट इज वॅक्सी लेअर ऑन लीव्ज अँड स्टेम्स,
thin and slender leaves, air spaces in stems and petioles. आता आपण पहिल्या मुद्द्याचा विचार करूयात. फर्मली रूटेड प्लांट्स म्हणजे आपल्या जवळपासच्या जलाशयामध्ये आपल्याला पाण्यामध्येच परंतु त्यांची मुळं पाण्यात खाली मातीशी घट्ट रुजलेली दिसतात. त्यांचं खोड हे पाण्यामध्ये असतं आणि त्या वनस्पतींची पानं आणि फुलं आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसतात. म्हणजे त्या वनस्पती पाण्यामध्ये अर्ध्या पाण्यामध्ये असतात आणि त्यांच्या पानाचा आणि फुलांचा भाग हा पाण्यावर तरंगताना दिसतो. तर काही वनस्पती आपल्याला पूर्णपणे पाण्यावर तरंगलेल्या दिसतात. दॅट इज फ्लोटिंग प्लांट्स. म्हणजे त्या वनस्पतींची मुळं, खोडं, पानं ही सगळीच आपल्याला पाण्यावर तरंगलेली दिसतात. त्याचबरोबर या वनस्पतींना पाण्यामध्ये येण्यासाठी त्यांच्या खोडांवर आणि पानांवर एक आपल्याला मेनसट पदार्थाचा थर असतो, ज्याद्वारे त्या पाण्यामध्ये जगू शकतात. त्याचबरोबर काही ॲक्वॅटिक प्लांट्सची जी पानं आहेत ती अतिशय पातळ असतात आणि रिबिनीसारखी असतात, लांब. त्याच्यामुळे पाण्याचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहांना त्या विरोध करू शकतात किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या टिकू शकतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये येण्यासाठी या वनस्पतींच्या खोडांमध्ये त्याचबरोबर पानांच्या देठांमध्ये सुद्धा आपल्याला हवेच्या पोकळ्या असतात. या सगळ्या ॲडॅप्टेशन्समुळे ह्या वनस्पती पाण्यामध्ये येऊ शकतात. So these are the adaptation in aquatic plants that we see the variety of plants in water bodies, that is some firmly rooted plants, some floating plants are there, also the waxy layer on the leaves and stems, thin and slender leaves, air spaces in stems and petioles. आता या ॲडॅप्टेशनच्या आधारावर तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दॅट इज यूज युअर ब्रेन पॉवर. आणि नंतर तुम्ही एक्झरसाइजमध्ये ही प्रश्नोत्तरं लिहून काढणार आहात. तर पहिला प्रश्न आहे, वाय डज द वॉटर ट्रिकल ऑफ द लोटस लीव्ज. म्हणजे जर कमळाच्या पानावर पाणी पडलं तर ते खाली का ओघळून येतं. दुसरा प्रश्न आहे, वाय डज द लीव्ज ऑफ दीज प्लांट्स रॉट इन द वॉटर. म्हणजे या वनस्पतींची पानं पाण्यामध्ये का कुजत नाहीत. दुसरा प्रश्न आहे, वाय आर देअर रूट्स आर शॉर्ट अँड फायब्रस. तसेच या ॲक्वॅटिक प्लांट्सची जी मुळं आहेत ती छोटी आणि फायब्रस रूट्स असतील त्याच्यामध्ये का आढळून येत आहे. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही विचार करून लिहायची. आता आपण पाहूयात अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. फर्स्ट पॉईंट इज लीफलेस स्मॉल नीडल लाईक लीव्ज अँड मॉडिफाईड इंटू अ थॉर्न्स. आता ज्या वनस्पती वाळवंटीय प्रदेशामध्ये येतात, जिथे की पाण्याची प्रचंड कमतरता असते आणि सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते, अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये ज्या वनस्पती येतात त्या वनस्पती शक्यतो त्यांना पानं नसतात किंवा त्यांची पानं ही बारीक सुईसारखी असतात किंवा काही वनस्पतींची पानांचं रूपांतरण हे काट्यांमध्ये झालेलं दिसतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला जो भाग वनस्पतींचा मोठा हिरवा दिसतो तो त्यांचा पानाचा भाग नसून तो त्यांच्या खोडाचा भाग असतो आणि त्या वनस्पतींवर असणारे जे काटे आहेत किंवा काही वनस्पतींमध्ये अतिशय छोटी पानं आपल्याला दिसत असतात, तर हे काटेच त्या वनस्पतींची पानं असतात. त्याचबरोबर या वनस्पतींची जी खोडं असतात दे हॅव अ फ्लेशी अँड ग्रीन स्टेम्स. त्यांची खोडं ही मांसल असतात आणि ग्रीन म्हणजे हिरवी असतात. कारण पानं ही अतिशय लहान असतात किंवा त्यांचं रूपांतरण काट्यांमध्ये झालेलं असतं. त्याच्यामुळे जे प्रकाश संश्लेषणाचं काम आहे ते काम हे खोडामार्फत केलं जातं आणि म्हणून टू डू अ फोटोसिंथेसिस अँड टू स्टोअर द वॉटर अँड फूड दॅट स्टेम्स बिकम फ्लेशी and they are green in colors. Deeply rooted plants
या वनस्पतींची जी मुळं आहेत ती पाण्यामध्ये जमिनीखाली खोलवर गेलेली असतात. कशासाठी? तर पाण्याच्या शोधासाठी या वनस्पतींची मुळं ही जास्तीत जास्त खोल जात असतात. अँड थिक्स वॅक्सी लेअर ऑन द स्टेम्स. त्याचबरोबर या वनस्पतींच्या खोडांवर एक वॅक्सी लेअर आपल्याला आढळून येतो. तर हे का ॲडॅप्टेशन आहे? पानं का छोटी आहेत या वनस्पतींची? तर पानांद्वारे होणारं जे बाष्पीभवन आहे ते कमी होण्यासाठी पानं ही काट्यांच्या स्वरूपामध्ये रूपांतरित झालेली असतात. कारण आधीच पाण्याची कमतरता असते आणि जर पानावाटे जर बाष्पीभवन झालं तर वनस्पतींना मिळणारं पाणी हे कमी होतं आणि म्हणून पानं ही अतिशय छोटी असतात किंवा ती काट्यांच्या स्वरूपामध्ये असतात आणि म्हणून खोड हे काय करत असतं तर प्रकाशसंश्लेषणाचं काम करत असतं आणि म्हणून द स्टेम्स आर ग्रीन इन कलर. Why the roots are deeply rooted? Because they go deeper and deeper in search of water and they have a waxy layer to control the इव्हॅपरेशन. म्हणजे सूर्याच्या तिथे उष्णताही जास्त असते आणि त्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे तिथे पाण्याचं बाष्पीभवन कमी व्हावं म्हणून त्यांच्या खोडांवर सुद्धा एक वॅक्सी लेअर आढळून येतो. तर एक प्रयोग तुम्ही नक्कीच घरी करू शकता. पहा, टेक 2 पॉटेड प्लांट्स, 1 कॅक्टस अँड अदर लिफी प्लांट. म्हणजे 2 कुंड्या घ्यायच्यात, एकामध्ये निवडुंग असेल आणि दुसऱ्यामध्ये कुठलंही आपलं गुलाब मोगऱ्यासारखं एखादं रोपटं घ्या आणि ह्या दोनही कुंड्यांना काय करा, एक प्लास्टिक बॅग बांधायची आहे. टाय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्ज ऑफ दीज प्लांट्स अँड कीप देम इन अ सनलाईट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग. आणि सकाळीच त्यांना ती प्लास्टिकची बॅग एका पानाभोवती गुंडाळून ह्या कुंड्या उन्हामध्ये ठेवायच्या. ब्रिंग दोज पॉट्स इन द आफ्टरनून. आणि दुपारी ह्या कुंड्या घरामध्ये आणा. सी द अमाऊंट ऑफ वॉटर कलेक्टेड इन द बॅग्स. आणि त्या प्लास्टिकच्या बॅग्समध्ये किती पाणी जमा झालेलं दिसेल. तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करणार आहात आणि त्याचं उत्तर तुम्ही मला सांगा. आता आपण पाहूयात ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. The plants of snowy regions mainly include the conifers like deodar and pine. These roots are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall and the extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the trees, and the thick bark helps them to withstand the cold. आता ज्या बर्फाळ प्रदेशामध्ये येणाऱ्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय ॲडॅप्टेशन दिसतं, तर ह्या ज्या वनस्पती असतात दीज ऑल आर कोनिफरस प्लांट. कोनिफरस प्लांट्स म्हणजे ह्या सूचीपर्णी प्रकारच्या वनस्पती असतात की या वनस्पतींचा आकार हा शंकूसारखा असतो, कारण या वनस्पतींच्या ज्या फांद्या आहेत या फांद्या तिरक्या असतात. आणि याचा काय फायदा होतो, तर जेव्हा तिथे हिमवृष्टी होत असते तेव्हा तो बर्फ त्या फांद्यांवर न साचता त्यांच्या त्या कोनिकल शेपमुळे किंवा स्लँटिंग ब्रांचेसमुळे, तिरक्या फांद्यांमुळे तो बर्फ त्या फांद्यांवर न साचता तो ऑटोमॅटिक जमिनीवर येतो. त्याचबरोबर या वनस्पतींच्या ज्या झाडांच्या साली आहेत दे हॅव अ थिक बार्क. म्हणजे त्या साली अतिशय जाड असतात, कारण त्या वनस्पतींचं थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या ज्या खोडांच्या साली असतात त्या जाड असतात. म्हणजेच ही 3 ॲडॅप्टेशन आपल्याला बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींमध्ये आढळून येतं. दॅट इज कोनिफरस प्लांट्स, कोनिकल इन शेप अँड दे हॅव अ थिक बार्क. पुढचं ॲडॅप्टेशन आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. व्हरायटी ऑफ प्लांट्स आर सीन इन forest, that is trees, shrubs and herbs. These plants compete among themselves for a sunlight. Hence trees grow tall to get a sunlight and climbers and vines grow to the greater height with the support of trees. Spring-like tendrils on the stems of
some climbers is an example of adaptation. आता जे जंगल आहे, जंगलामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती असतात. म्हणजे वी कॅन सी अ ट्रीज, झाडं असतात, झुडपं असतात, त्याचबरोबर छोटी छोटी रोपटीसुद्धा असतात. आणि यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते, कारण की तिथे घनदाट झाडी असते आणि प्रत्येक झाड, प्रत्येक वनस्पती ही सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त उंच वाढत जाते. आणि म्हणून जशी या वनस्पतींमध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धाच चालू आहे, या दृष्टीने ह्या वनस्पती उंचच उंच वाढत असतात. या वनस्पतींनाच लागून काही वेलीसुद्धा उंच झाडांवर गेलेल्या असतात. त्याचबरोबर ह्या वेलींना वर चढण्यासाठी, आधाराच्या दिशेनं वर चढण्यासाठी त्यांना टेंड्रिल्स आलेले असतात. म्हणजे ते स्प्रिंगसारखे तणाव आपल्याला आलेले दिसतात. हे त्या वनस्पतींमधलं ॲडॅप्टेशन आहे. कारण त्या वनस्पतींनासुद्धा सूर्यप्रकाश आवश्यक असतो आणि ह्या सर्व वनस्पती प्रकाशाच्या दिशेने उंचच उंच वाढत असतात. सो वी कॅन से दॅट द spring like tendrils on the stems of the climbers is an example of an adaptation. Now, the adaptation in grassland plants, the diverse types of bushes and grasses are found in the grasslands. Fibrous roots of grasses prevent the soil erosion. Grasses in the equatorial region are very tall. Animals like tiger, elephants, and deer can remain hidden in these grasses. However, grasses in the cold regions are very short. The animals like the rabbit are found in such grasses. Vast meadows are found in hilly areas as well as plains. आता गवताळ प्रदेश जे आहेत, त्या गवताळ प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला खुरटी, झुडपं आणि गवताचे विविध प्रकार आढळून येतात. ही जी गवतं असतात, यांची जी मुळं असतात, दे हॅव अ फायब्रस रूट सिस्टीम. आणि त्याच्यामुळे तंतुमय मुळं असल्यामुळे ही मुळं जमिनीची धूप थांबवतात. ही जी मुळं आहेत ती जमिनीला घट्ट धरून ठेवतात आणि म्हणून गवताळ प्रदेशामध्ये जे मोठ्या प्रमाणावर वारं वाहत असतं, तर त्या वातावरणातही जमिनीची धूप ही थांबवली जाते. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आढळणारी जी गवतं असतात ती अतिशय उंच असतात आणि उंच असल्यामुळे या गवतांमध्ये वाघ, सिंह, हत्ती, हरिण यांसारखे प्राणी लपून राहू शकतात. या उलट थंड प्रदेशामध्ये जो गवताची उंची ही कमी असते आणि त्यामुळे सशासारखे प्राणी या गवतांमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर जे डोंगर उतार असतात, पठारी किंवा मैदानी प्रदेश असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर कुरणं आढळतात. अशा पद्धतीनं गवताळ प्रदेशांतील वनस्पतींमध्ये ॲडॅप्टेशन हे आपल्याला दिसतं. इक्वेटोरियल रिजन्समध्ये गवताची उंची ही जास्त असते, कोल्ड रिजन्समध्ये गवताची उंची ही कमी असते. सो लाईक दिस द ॲडॅप्टेशन्स आर फाउंड इन प्लांट्स इन डिफरंट एरियाज. आता आपल्या अवतीभोवती असणाऱ्या काही वनस्पतींचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि चर्चासुद्धा करायची आहे. सो द ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, याम, ॲलो, ग्राउंडनट, ॲकॅशिया, कॅरेट, ओनियन, बीट, बिटरगार्ड, ग्रेपवाईन. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही धड्याचा एक्झरसाइज लिहिणार आहात त्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायचे की बटाटा, रताळं, कोरफड, भुईमुगाच्या शेंगा, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारलं या वनस्पतींमध्ये तुम्हाला कोणतं ॲडॅप्टेशन दिसतंय हे वरील अनुभवांच्या द्वारे याचं उत्तर. आता आपण पाहूयात ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजे अन्नग्रहण करण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेले बदल. दॅट इज ॲडॅप्टेशन. Most of the plants are anchored in the ground and are autotrophic. However, the plants like dodder are parasitic. The plant body of dodder consists of yellow wire-like stems. It is a leafless and cannot perform the photosynthesis.
However, it has a hostorial roots for absorbing the nutrients from the host plant. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb the water and food. आता या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की वनस्पतींना अन्नग्रहण करण्यासाठी सुद्धा काही बदल झालेले असतात. बहुतांश वनस्पती ह्या त्यांची मुळं ही जमिनीमध्ये असतात, त्यामुळे ती स्टेबल असतात आणि ते ऑटोट्रॉपिक असतात, म्हणजे त्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. परंतु काही वनस्पती ह्या पॅरासायटिक असतात, म्हणजे त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अशी कुठली वनस्पती आहे? तर ती आहे डॉडर, किंवा या वनस्पतीला कस्कुटा असं सुद्धा म्हटलं जातं. मराठीतून या वनस्पतीला अमरवेल असं म्हटलेलं आहे. आता ही वनस्पती ही फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारखी असते. इट इज ओनली अ वायर लाईक स्टेम त्याला असतं. या वनस्पतीला पानं नसतात आणि म्हणून ही वनस्पती फोटोसिंथेसिस करू शकत नाही. मग या वनस्पतीला हॉस्टोरियल रूट्स असतात. हॉस्टोरियल रूट्स म्हणजेच काय असतात, तर त्याला मराठीतून चूषक मुळे असं म्हटलेलं आहे, सकिंग रूट्स. मग ही जी मुळं आहेत ते ज्या होस्ट प्लांटवरती असतात, म्हणजे ह्या वनस्पती इतर वनस्पतींवर वाढतात. मग ते ज्या वनस्पतींवर वाढतात त्या वनस्पतींच्या कंडक्टिंग व्हेसल्समध्ये, म्हणजे झायलेम फ्लोएमपर्यंत हे हॉस्टोरियल रूट्स पेनिट्रेट होतात आणि तिथून त्या दुसऱ्या वनस्पतीचं अन्न आणि पाणी हे ते शोषून घेतात व त्याद्वारे ह्या डॉडरसारखी वनस्पती ही उपजीविका करत असते. म्हणजे पहा, निसर्गामध्ये या वनस्पतींना जगण्यासाठी अशा पद्धतीनं ॲडॅप्टेशन यांच्यामध्ये झालेलं असतं. आता पुढची वनस्पती आहे फंगी. दॅट फंगी डू नॉट हॅव अ क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा जी बुरशी पाहतो, की आपण एखादा पावाचा तुकडा जर डब्यामध्ये राहिला बंद स्थितीमध्ये, तर 2-4 दिवसांनी आपल्याला त्याच्यावर कापसासारखे तंतू वाढलेले दिसतात. ही जी बुरशी आहे ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये क्लोरोफिल नाही आणि म्हणून ही वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. मग ही वनस्पती कशावर वाढते? तर जे स्टार्ची फूड आहे, दे ऑब्टेन द फूड फ्रॉम अ स्टार्ची फूड स्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. म्हणजे डायरेक्ट ही वनस्पती काय करते, तर पिष्टमय पदार्थांवरच वाढते. सो दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. म्हणजे त्या बुरशीवरचे जे तंतू असतात त्या तंतूंद्वारे त्या वनस्पती ब्रेड, भाकरीसारख्या पदार्थातून न्यूट्रिशन हे शोषून घेत असतात. पुढील मुद्दा आहे, ज्या वनस्पती अशा जमिनीमध्ये येतात ज्या जमिनींमध्ये नायट्रोजन नसतं. मग अशा वनस्पती नायट्रोजनसाठी काय करतात, तर अशा वनस्पती नायट्रोजनसाठी कीटकांचं भक्षण करत असतात. यालाच आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट्स असं म्हणतो. द प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. सो द प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डेफिशियंट इन द नायट्रोजन, so like Drosera, that is sundew, Venus flytrap, peacher plant, etc., fulfill their need for nitrogen by consuming the insects. So adaptations are seen in these plants which serve to attract insects and होल्ड देम कॅप्टिव्ह. म्हणजे ज्या जमिनीमध्ये वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता असते, तर ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन नसतं, मग ही नायट्रोजन मिळवण्यासाठी निसर्गाने त्यांच्यामध्ये नायट्रोजनचा सोर्स म्हणून ह्या वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. मग कीटकांचं भक्षण करण्यासाठी दे हॅव अ ॲडॅप्टेशन, दे हॅव अ स्पेशल ॲडॅप्टेशन. सो with that adaptation these plants attract the insects and fulfill their need of nitrogen.